नमस्कार राणे साहेब, कशा? एकदम मस्त. ओके, तुम्ही वाडीचे सल्लागार आहात असे मला समजलं, म्हणून मला 2 शब्द तुमच्याकडून ऐकायचे आहेत. तर आज वाडीची पूजा आहे, म्हणजे जो वाडीची जी पूजा आहे त्याचा थोडासा मागचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. सालाबादप्रमाणे 1 मेला आपण ही वाडी पूजा करतो, पण या वाडी पूजेचा ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करायचा असेल तर आपण जी पूर्ण तयारी करायला आपण थोडा वेळ पण पाहिजे त्यासाठी. जर ह्या वर्षी आपण स्टार्ट केले, जर पुढच्या वर्षी करायचं असेल, आपल्याला मोठा कार्यक्रम करायचा असेल, तर आपण तयारी ह्या वर्षीपासूनच करायला पाहिजे का? बघा, माझा तुम्हाला सल्ला असंही राहील, कसंही कुठल्याही कार्याची की कुठल्याही कामाची ही सुरुवात महत्त्वाची असते. त्या पद्धतीने आज तुम्ही सगळ्या तरुण मित्रमंडळांनी किंवा तरुण मुलांनी सगळ्यांनी ही सुरुवात तर केलेली आहे. याच्यापुढं जो सालाबादप्रमाणे आपण कार्यक्रम करू तो अजून चांगल्या तयारीने करू, अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे तो करता येईल. पण सुरुवात कुठेतरी होणं महत्त्वाचं होतं आणि ती सुरुवात आज आपण केलेली आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या. ओके, आपल्या लग्नाची पूजा झाली, आता थोडे दिवसापूर्वी झाली, एक 10-15 दिवसापूर्वी पूजा झाली. आता प्लस तुम्हाला ह्या परत पूजेला होतं, त्या पूजेचा आणि ह्या पूजेचा फिलिंग काय, वेगळं फिलिंग काय? क्वांटिटी किती किती उत्साहाने तुम्ही जेवण बनवलं, म्हणजे काय सगळ्यांची एनर्जी काय? हा फर्स्ट टाइम कार्यक्रम, खूप आम्हाला मजा, म्हणजे आनंद सगळ्या पूजेचा. हे आहेत गद्रे सर, हे पूजाही सांगतात, कॉलेजवरती टीचरही आहेत. आता 2 शब्द आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. 2-3 मी तुमच्याकडून बाईट घेणार होतो. या ना. धाडेवाडीमध्ये पूजा करते वेळी तुमचा काय म्हणजे अनुभव आहे? यंदाचं वर्ष हे या विहिरीच्या पूजेच्या निमित्ताने, तारीख जरी तीच असली तरी यंदा वेळ बदललेली आहे. जलदेवतांची प्रसन्नता ह्या वाडीवर अखंड त्यांचा वरद असतंय, त्यानिमित्ताने पूर्वापार ही पूजा घातली जायची असं मला माझ्याच जुन्या गुरुजींनी सांगितलेलं आहे. जलदेवता सदैव ह्या वाडीवर प्रसन्न राहाव्यात यासाठी यंदाचा बदल म्हणजे वाडीतील सर्व तरुण आबालवृद्धांनी, मुंबई पुणे चाकरमानी वाटोवाट सातत्याने लग्न कार्य असून सुद्धा आज 1 मेला कामगारांच्या हक्काच्या दिवशीच्या सुट्टीच्या निमित्ताने इथे येऊन हजेरी लावली. एवढा भव्य मोठा मंडप केलेला आहे. संध्याकाळी फार मोठ्या अन्नप्रसादाचा, कीर्तनाचा, हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे नक्कीच यंदाची ही पूजा या वर्षभराच्या सगळ्या कार्यक्रमात माझ्या दृष्टीने वरच्या स्थानी आहे. ओके, ही वाडी पूजा झाली. बाकीच्या आपल्या गावात आणि लवेल धाडेवाडीमध्ये पूजा घ्यायचा एक वेगळं काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का? या वाडीतील सगळी भक्त मंडळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून, जे काही पुरातन मंडळींनी किंवा पूर्वासुरीने तुमच्या ठरवून दिलेलं आहे, परंपरा चालून दिलेली आहे, ह्या परंपरेला तुम्ही साजेसं काम करताय याचा मला आणि तुमच्या सगळ्या वाडीतील भक्त मंडळींना निश्चितच आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद काका. दुसरं एक म्हणजे आता आमच्या इथे कसे तरुण पोरं जास्त प्रमाणात आहेत आणि कसं मुंबई पुण्यामध्ये ते कामाला आहेत, मग त्यांनी कोणत्या गोष्टी म्हणजे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मी तुमच्याकडून तुम्ही एक शिक्षक म्हणून पण एक तुम्ही सगळ्या गोष्टी सांगता पण आम्हाला गाईड म्हणून, त्या विषयाने मी तुम्हाला एक विचारलं असं. एक वाडीचे जे काही सगळे कार्यक्रम तुम्ही कौटुंबिक असतील किंवा आपण ज्याला परंपरा असं म्हणतो किंवा कुळाचार ज्याला म्हणतात, त्या कुळाचाराच्या कार्यक्रमावर राखणी देणं असो, तुमच्या पूजा असो, विहिरीची पूजा असो, वाडीतले काही कार्यक्रम असो, साखरपुडा असो, आलटून पालटून का होईना या गावाशी जी नाळ तुमची जोडली गेलेली आहे, सातत्याने शिमगोत्सवाला तुम्ही येत राहता, गणपती उत्सवाला येत राहता, दिवाळीला येत राहता, असे सगळे कार्यक्रम तुम्ही तिथे सुट्ट्या करून ॲडजस्ट करून काही वेळेला ओव्हरटाईम करून असं तुम्ही गावागावात यावं आणि या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही आल्याशिवाय या गावाला ती शोभा नाही. दुसरी एक गोष्ट मी सगळ्यांच्या वतीने सांगेन, बाकीचे मी ज्यांची माझ्याकडे पूजा आली, मी ज्यांची पूजा बघितली, मी तुमच्याच पूजेला मला असं म्हणजे एक वेगळं फिलिंग असते माझ्यासाठी. मी पण स्वतः माझ्या घरी पूजेला बसलो होतो, एक वेगळं फील आलं मला, कारण की सर पूजा सांगणार आहे तुम्ही एक वेगळी आणि एक ते तुम्ही सांगता ती एक तुमच्याकडं सांगण्याची कला एक वेगळीच आहे. म्हणजे हे असं म्हणजे कसं तुमच्याकडे पहिल्यापासूनच आहे कला की? ज्या वाडीतनं मी इथे पहिल्यांदा पूजेला यायला सुरुवात केली ते विनू अण्णा गद्रे म्हणून आमचे एक जुने आजोबा होते, त्यांनी मला थोडंसं शिकवलं. आमच्या गुरुकडनं काही आम्ही शिकलो, काही नवीन यूट्यूबवरनं माहिती शिकलो की आपलं बोलणं हे कसं लोकांना आवडेल
आपण एखादा मंत्र सांगितल्यानंतर मंत्र काय पोथीतच राहतो, पण त्या मंत्राचा आपण अर्थ काय आहे हे वाटोवाट मी तुम्हाला सातत्याने सांगत गेल्यामुळे आम्हाला तुमची आवडते, म्हणून आम्हाला जर तुम्ही असाल ना पूजेला एक वेगळं फील येतं आणि चांगलं वाटतं. असं तुमचं प्रेम आमच्यावरती असावं. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके. दरवर्षी पूजे ह्याच 1 मेला आपली पूजा असणार आहे, तर वाढदिवस असणार आहे. तर नेक्स्ट पूजेसाठी तुम्ही काय स्पॉन्सरशिप कराल? बोला कारण की टायमिंग कमी आहे. मी तेव्हा सांगेन, पण नक्की तुम्ही स्पॉन्सरशिप देणार आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल. बघणार तुम्हाला पण त्यासाठीच वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या धाडवळीच्या परिवाराकडून तुम्हाला. हा, तुम्हीचा वाढदिवस दरवर्षी ह्याच टायमिंगला येणार आहे, तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्याकडून काय स्पॉन्सरशिप आम्हाला? पुढच्या वर्षी पूर्ण जी पूजेचा खर्च मी करणार. ओके, धन्यवाद. साहेब, या वर्षी तुम्ही पण स्पॉन्सरशिप दिलीच आहे, पण तरी पण आमच्याकडून पुढच्या वर्षी कार्यक्रम मोठा आम्ही करायचं प्लॅनिंग करतोय, तर त्यावर्षी आम्हाला अजून थोडीशी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. तर तुम्ही काय कराल पुढच्या वर्षी? तुम्ही सगळ्यांना आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल बस क्लोज करा. नमस्कार. शिटी वाजल्यानंतर लावायचं आहे. चला स्टार्ट. व्हेरी गुड. निरंजन काय वाजवा. धाव निरंजन ख्याल सुरुवात होते या ठिकाणी. माझ्यामध्ये तिघांनी एकदम एकच पवित्र घेतलेला आहे. जवळजवळ सोनचे 2 ग्लास, कुशलचे 2 ग्लास आणि या ठिकाणी चला सोयमनी बाजी मारलेली. गावडे चला भाऊजी ख्याल सुरुवात. जरा साईडला एक झालेला आहे. हा पुढं चला वहिनी फुगा फुटला पाहिजे. जोरात टाळ वाजवा. व्हेरी गुड. 2 एक फुगा फुटलेला 2 प्रयत्नात. चला संपला. एक फुगा फुटलेला आहे या ठिकाणी. व्हिडिओ चालू आहे. थोडंसं फास्ट होईल. चला स्टार्ट सुरुवात. चला बरोबर आहे. चला स्टार्ट. व्हेरी गुड. चला